तर मंडळी, आज आपण बघणार आहे दुधी भोपळ्याची भाजी. भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि वरची सालसुद्धा काढल्या आणि बारीक चिरून घेतला. कुकर डब्यात घालून 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि कढई ठेवलेली आहे. कढईत जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी चांगली तडतडली. आपलं थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला घालून भोपळा शिजवलेलाच होता, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. चांगलं परतून घेऊन भोपळा घालून घेतला. चांगला फ्राय करून द्यायचा आणि थोडं चवीनुसार मीठ घालून शेंगदाण्याचं कूट घालून 1-2 वाफ आणून द्यायची. मस्त अशी आपली भोपळ्याची भाजी तयार. नक्की करून बघा. आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.